चला ठीक आहे, रेकॉर्डिंग स्टार्ट झाले. आपण क्लास चालू करूयात. तर काल आपण ऑप्टिक्स चॅप्टर मध्ये काय पाहिलं? अल्फा, बीटा आणि गॅमा त्यांचे रिलेशन्स बघितले त्यामध्ये. आज आपण त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत. मग स्क्रीन शेअर करते मुलांना. सगळ्यांनी ना स्क्रीनवर तुम्हाला छोटं दिसत असेल तर खास करून जी मुलं मोबाईलवरून क्लास अटेंड करतात, प्लीज समोर तुमच्या पुस्तक ठेवत जा, टेक्स्टबुक ठेवत जा. कारण मग स्क्रीनवर खूप छोटं छोटं दिसतं. ऍटलीस्ट तुम्ही स्वतःचं टेक्स्टबुक बघितलं व्यवस्थित छान मोठं दिसेल. चल, माझं टेक्स्टबुक दिसतंय तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ग्रेट. ठीक आहे, थांबा. चला, तर काल आपण हे बघितलं, हे अल्फा, बीटा, गॅमा हे सगळं बघितलं. आज आपण जसं डिसाईड केलेलं आहे, आम्हाला क्वेश्चन जरा बघूयात. हे बघा, आता ह्याच्यामध्येच मी एक्सप्लेन करते मुलांना. माझं एक्सप्लेनेशन आज झालं की लगेच हे गणित सॉल्व्ह करा स्वतःहून. लगेच लक्षात राहील की काय चाललंय. ठीक आहे, आता तुम्ही इथे बघू शकता, काल आपण हा क्वेश्चन रीड केलेला होता की आपलं पेपर वेट असतं ना मुलांना. पेपर वेट माहितीये ना काय असतं? ऑफिसेसमध्ये पुस्तकं म्हणजे पेपर उडू नये म्हणून बघा ते ठोकळा ठेवतात, काही ना काही वजन ठेवतात पेपरावर. तर हे काचेचं बनलेलं ते पेपर वेट आहे आणि ते असं पूर्ण सॉलिड काच आहे. जसं की गोळा आहे पूर्ण, पृथ्वी कसा गोळा आहे तसा पूर्ण तो घन गोळा आहे काचेचा. आतून पोकळ अजिबात नाहीये, पण त्याच्या आतमध्ये की नाही एक छोटासा काय आहे, गॅप आहे, म्हणजे बबल आहे तो. म्हणजे ती मोकळी पोकळ जागा आहे, तिथे काच नाहीये. आता तो बबल या एका बाजूपासून 2 सेंटीमीटरवर आहे आणि इकडून त्याला मग दुसऱ्या बाजूने बघितलं, म्हणजे ज्या भागापासून तो जवळ आहे त्याच्या उलट्या म्हणजे लांबून त्याला बघितलं, लांबच्या कडे पडून त्याला बघितलं, तर मग वेअर विल इट अपियर वेन सीन फ्रॉम द अदर एंड. तर खरं खरं तो जेवढ्या डिस्टन्सवर आहे तेवढ्या डिस्टन्सवर आपल्याला तो नाही दिसणार. तुम्हाला माहितीये ना, आपण जसं त्या दिवशी पण बघितलेलं होतं की रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे आपलं बघा पाण्याने जे भरलेली असते बकेट, त्याच्यामध्ये पण त्याची बॉटम थोडी वरती आल्यासारखी दिसते, त्याचा तळ उचलल्यासारखा दिसतो. इथे सेम टू सेम तेच आहे, फक्त इथे पाण्याच्या ऐवजी काय आहे, ग्लास आहे. आणि मग त्या ग्लासमुळे आता आपल्याला काय होणार आहे, ते तो जो बबल आहे तो पण थोडा वरती आल्यासारखा दिसणार आहे. सो कॅन यू सी द पोझिशन सी हिअर? तर तो ओ वरती आहे पण आपल्याला सी वरती दिसेल. आता तेच काढून दाखवायचे गणित. व्यवस्थित सॉल्व्ह करू. तर बघा, अकॉर्डिंग टू द सिम्बल्स यूज्ड इन द फिगर वी गेट, कॅन यू सी, हे 2 सेंटीमीटर त्या ऍक्च्युअल मध्ये बबलचं डिस्टन्स आहे आणि डोळ्यापासून तो किती डिस्टन्सवर दिसेल ते आपल्याला काढायचंय. आणि आता यू, डोळ्यापासून आपल्या डोळ्यामध्ये लेन्स आहे ना, म्हणजे आपल्या डोळ्यापासून आता ऑब्जेक्ट कितीवर ठेवलंय, यू कॅन सी -4. तर इथे ठेवलेलं आहे -4 सेंटीमीटरवर ठेवलेलं आहे. ही सगळी माहिती ऑलरेडी या गणितामध्ये दिलेली आहे. आणि हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास पण दिलेले 1.5. ठीक आहे. परत काय दिले, अ ग्लास पेपर वेट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 of radius 3 centimeter. Can you see this is the center of the curvature 3 centimeter. So now the closest distance of the bubble from the surface is 2 centimeter. Where will it appear when seen from the other end? तर बघा, हे फक्त कन्फ्युज केलं आपल्याला. ह्याची आपण जर आपण शिकलो त्या हिशोबाने हे बनवली, आकृती बनवली की दिस इज द मोस्ट सिम्पल पार्ट.
नीट बघा आता. हा इथे असा डोळा आहे. एक सेकंड हा मुलांना. बघा, हा इथे असा डोळा आहे आणि हा इथे त्या गोळ्याचं पेपर वेटचं सेंटर ऑफ कर्वेचर आहे. आणि नंतर ना इथे काय आहे, तो बबल आहे. आणि ही जी त्याची एज होती त्या पेपर वेटची, त्या एज पासून इथून त्याचं अंतर किती दिलेलं होतं, 2 सेंटीमीटर दिलेलं होतं. सो पुढे आता इथे बघा मग कसं सॉल्व्ह केलंय. सो कॅन यू सी N1 refractive index of the medium of real object, medium of incident ray, right? म्हणजे जिथून तो इन्सिडेंट रे पडतोय तो 1.5 दिला. सेकंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अदर मीडियम इज 1. अदर मीडियम म्हणजे काय सांगते मी. ह्याच्या व्यतिरिक्त जे मीडियम आहे ते U-4 आहे, तर V काढायचंय आणि रेडियस 3 सेंटीमीटर दिलेली आहे, रेडियस ऑफ कर्वेचर, कारण इथे ऑलरेडीच दिलंय ना. बघा, ह्या C जो आहे तो बघा ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर. सो रेडियस ऑफ कर्वेचर ऑलरेडी 3 सेंटीमीटर दिलेलीच आहे. सो मग N1 N2 त्या व्हॅल्यूज ठेवल्या. मग हे कालच आपण जे फॉर्म्युला काढलेला होता, N2 minus N1 upon R is equal to N2 upon V minus N1 upon U. सगळ्या इथे जे व्हॅल्यूज माहिती त्या सगळ्या ठेवल्या. आणि मग व्ही पासून म्हणजे तेच आपल्याला त्याची इमेज किती डिस्टन्सवर दिसेल तेच काढायचं ना, इमेज डिस्टन्स काढायचं आपल्याला. सो वी गॉट दिस ॲज -4.8 सेंटीमीटर. सो यू कॅन सी जसं जसं जी डिस्टन्सेस आपल्याला माहिती होती सेम टू सेम जशी तशी फक्त फॉर्म्युलामध्ये टाकलेली आहेत आणि आपल्याला उत्तर मिळालं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? बघा इथे क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं होतं, अ ग्लास पेपर वेट N is equal to approximately 1.5. अब तो जो बबल आहे तो ग्लास आहे, त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आता इथे N1 का घेणार, कारण ती ग्लास मधून लाईट आता बाहेर येणार आहे ना, म्हणून फर्स्ट मटेरियल ग्लासच आहे. आणि ग्लास मधून बाहेर येऊन आता तो रे आपल्या डोळ्यात जाणार आहे. मग आपल्याला तो बबल दिसणार आहे की ग्लासच्या आतमध्ये नक्की कुठे बबल आहे. मग बाहेरचं मीडियम तर हवा आहे, हवेची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नेहमी 1 असते. यू आता डायग्राम मधून तुम्हाला कळला, व्ही आपल्याला काढायचे, रेडियस ऑफ कर्वेचर पण 3 दिलेली आहे. आणि मग आपण काय केलं, आणि आपण जिथून ऑब्झर्व करतो आपल्यापासून सेंटर लेफ्टला आहे, म्हणून ह्याची रेडियस आपण काय घेणार आहे, नेगेटिव्ह घेतलेली आहे. बघा हे बघा, आर रेडियस ऑफ कर्वेचर इज टेकन टू बी नेगेटिव्ह. सो मग इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह केलं की त्यांना भेटलं V minus 4.8. So in this case, apparent depth is not less than real. This is due to curvature of the refracting surface. ह्या केसमध्ये apparent depth is not less than real depth. apparent depth किती आहे, ती रिअल डेप्थ एवढीच नाहीये. जसं तिथे रिफ्रॅक्शन मध्ये बॉटम वर आल्यासारखी दिसते, रिअल डेप्थ आणि apparent depth सेम नसतात, इथे सुद्धा नाहीये. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे इथपर्यंत कळलं असेल. अच्छा, आता पुढचा जो टॉपिक आहे
लेन्स मेकर्स इक्वेशन. कोण मला सांगेल हे काय आहे आणि तुम्ही शिकलाय का ह्याच्याबद्दल? बघा, नावच सांगते मुलांना, लेन्स मेकर्स इक्वेशन. म्हणजे लेन्सेस बनवताना, म्हणजे बहिर्वक्र भिंग बनवताना, बहिर्वक्र असू द्या अंतर्वक्र असू द्या, कोणत्या पण प्रकारची भिंग बनवताना आपल्याला खूप खूप जास्त काय करावं लागतं, अलर्ट राहावं लागतं. एक जरी थोडीशी छोटीशी मिस्टेक इकडे तिकडे झालेली, त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम जो आपल्याला मिळतो तो खूप मोठा आणि थोडासा भीती दाखवणारा सुद्धा असू शकतो. सो बिगिनिंग पासूनच एकदम व्यवस्थित अॅक्युरेटली ह्याच्यामध्ये लक्ष द्यायची गरज आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजलं मी काय म्हटलीये? येस मॅम. फक्त ओम आणि योगिता ऐकतात आहेत, बाकीचे नाही ऐकत आहेत. प्रथमेश, उज्ज्वला. येस मॅम. प्लीज आता लक्ष द्या इकडे. तर फर्स्ट आजचा एक टॉपिक आपण कम्प्लीट केला. आता पुढचा वाला टॉपिक बघूया. तर पुढचा वाला टॉपिक मध्ये काय आहे, हा सुद्धा जो आहे तो इझी आहे. स्क्रीन शेअर होत नाही, थांबा काही सेकंड. अच्छा, आता माझं पुस्तक दिसतंय मुलांना? हो मॅम, दिसतंय. येस मॅम. अच्छा, आता ना हा जो टॉपिक आहे ना, डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम, आता हे विदाउट टेक्स्ट बुक मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हे नंतर ना तुम्ही स्वतःहून वाचा. हे पण आपण 10वीला ऑलरेडी केलेले. फक्त काही गोष्टी ज्या आहेत तिथे थोडस डिटेल मध्ये दिलेले. आता प्रिझम, डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम्स, हा वाला टॉपिक आज आपण ट्राय करू की फिनिशच करून टाकू, कारण इझी आहे. हा पण तुम्ही ऑलरेडी केलाय, फक्त ह्याच्यामध्ये थोडीशी अजून डिटेलमध्ये आणि जरा वेगळ्या पद्धतीची माहिती मांडलेली आहे. अच्छा मुलांनो, मी हा टॉपिक घेऊ त्याच्या आधी डिस्पर्शनला मराठीत म्हणतात अपस्करण. तर मला कोण सांगेल डिस्पर्शन ऑफ लाईट काय असतं, लाईट कधी ती अपस्करित होते, सांगा. काय असतं डिस्पर्शन? कधी बघितलंय का, कधी ऐकलंय का? सांगा, जेवढं माहिती आहे डिस्पर्शन बद्दल तेवढं सांगा. मॅम, सनरेज जेव्हा वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये रिफ्लेक्ट होतात तेव्हा रेनबो तयार होतो, त्याला डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतात. येस, व्हेरी गुड. फक्त काय काय शब्द चुकीचे बोलला असतो, पण ओव्हरऑल तेच डिस्पर्शन आहे. एकदम राईट. आणखी कुठे होतं डिस्पर्शन गर्ल्स? नो आयडिया? अरे, आपलं पावसाळ्यात इंद्रधनुष्य निघतो तेव्हा डिस्पर्शन होतं. कधी कधी बघा, ते पाण्याचं कारण जे असतं, तर हवा उडताना ते पाण्याचे ड्रॉपलेट्स उडतात ना, तेव्हा पण तिकडे त्या कारंजेच्या जवळ पण सुंदरसा रेनबो बनलेला दिसतो. अजून
अजून अजून कुठे दिसतं हे 7 कलर्स? आपली CD असेल, DVD असेल त्याच्यावर पण हे 7 कलर शाईन होताना दिसतात, हो की नाही? चला मी तुम्हाला आता हे एक्सप्लेनच करते की काय आहे. डिस्पर्शन म्हणजे काय सिंपल मुलांना. लाईट जसं मी आधी पण सांगितलेलं आहे, नॉर्मल आपल्या एअरमध्ये किंवा व्हॅक्यूम मध्ये 7ही लाईटचे कलर एका स्पीडने धावतात. पण जसं ते रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये येतात, प्रत्येकाची स्पीड कमी होते हे नक्की, पण कोणाची स्पीड थोडी जास्तच कमी होते. जसं की व्हायोलेट कलर आहे, सगळ्यात स्लोवेस्ट बनवून जातो ह्या 7 पैकी. आणि काही जणांना जास्त काही फरक नाही पडत. तसंच रेड कलर आहे. रेड कलर खूप जास्त स्कॅटर होत नाही. मग आता एक्झॅक्टली आतमध्ये चाललंय तरी काय ते आपण बघूयात. बघा, माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? दिसतोय मॅम. ठीक आहे, थँक्यू बेटा. तर बघा, एक आपण बघितलेलं आहे, पाण्याचा ड्रॉपलेट असो किंवा रेनबो असो, डिस्पर्शन होतं म्हणजे काय? आता ही नीट बघा हा मुलांनो, 2 प्रकारचे इथे होतात चेंजेस. तर समजा आता ही आपलं काय आहे, असं इथे नॉर्मल आहे, नॉर्मल टू द बाउंड्री. मग आता इथे हा लाईट रेट पडला, बरोबर आहे. आता काय होतंय, ऍज यू नो, आतमध्ये जसं हे लाइटर मधून डेन्सर मीडियम मध्ये गेला, सगळ्यांची जी स्पीड आहे ती स्लो होऊन जाते. म्हणजे ही जी लाईट अशी जी ओरिजिनली बाहेर निघायला पाहिजे होती, अशी सरळ रेषेमध्ये, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन म्हणतो ना, असं न होता काय चेंज होतोय, आता बघा हा, बेंडिंग कशी होते ना, अँगल्स कसे change होते. हा असं सरळ निघून न जाता काय होतंय त्याचं, ह्या पॉइंटला 2 प्रोसेस, एकतर रिफ्रॅक्शन होते, दिस रे बेंड्स लाईक दिस, आणि परत एकदा अजून रिफ्रॅक्शन होऊन तो आता बाहेर येतो. नंतर ना, आता नीट बघा मुलांना, परत ह्याच व्हाईट कलर मध्ये आणखी थोडं जास्त डेव्हिएट होऊन आपला पर्पल कलर पण आहे, तर तो कसा जातो, कळतंय? येस मॅम. आता इथे बघा काय झालं, एकतर 2 गोष्टी होतात आहेत. हा असा इकडे सरळ निघून जाण्याच्या ऐवजी प्रिझम मधून त्याने काही अँगलच्या थ्रू, दिसतंय तुम्हाला हे, इथून न जाता त्याने काही अँगलच्या थ्रू आपला रस्ता बदलला. आणि ह्या ग्रे कलर आता दाखवले, पण ही व्हाईट लाईट मध्ये ऍक्च्युअल मध्ये 7 कलर आहेत. तर पहिलं रेडने एवढा अँगल घेतला,
आणि ब्ल्यूने कितीने अँगलने बघा, ब्ल्यूने सगळ्यात जास्त अँगलने आपला रस्ता बदलला. कळते? तर हाच जो अँगल आहे ना, ह्यालाच आपण म्हणतो, ह्या रो या सिम्बलने यूज करतात, दाखवतात. आणि दिस इज अँगल ऑफ डेव्हिएशन. डेव्हिएट होणं म्हणजे मूळ मार्गापासून हटणं, निघून दुसरीकडे जाणं. तर तसंच ह्या जो लाईट रे हा सरळ जाण्याच्या ऐवजी काय झालं, बेंड झाला. तर यू कॅन सी दिस, ह्याला दाखवतात रो आर, आणि ह्या अँगलला किती दाखवणार, मग ह्याला दाखवणार आपण रो व्ही. म्हणजे रेड साठी किती अँगल लागला, किती अँगलने तो डेव्हिएट झाला, आणि व्हायोलेट साठी किती अँगलने, असं सगळ्याच्या सगळं 7 रंगांसाठी काढतात. आणि दिस इज व्हॉट इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्या फर्स्ट पॉइंटला 2 फेनॉमेना होतात. फर्स्ट हा वाला पॉइंटला काय होते, तिथे डिस्पर्शन पण होते प्लस रिफ्रॅक्शन पण होतंय लाईटचं. सेकंड पॉइंटला इथे काय होतं, इथे काय होतं, इथे ते बाहेर येतात आणि इथे फक्त आणि फक्त एकच प्रोसेस होते, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड रिफ्रॅक्शन. ठीक आहे, मी थांबा पेन ह्याने लिहिते, तर आज हँडरायटिंग काय चांगलं येत नाही, आणि कधी कधी चांगलं काम करतं, कधी कधी खराब काम करतं, काही कळतच नाही. सो ह्या 2 पॉइंटला होते रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता हे झालं प्रिझमच्या केसमध्ये. दिस इज अँग्युलर डेव्हिएशन. अँग्युलर डेव्हिएशन म्हणजे काय, अँगलच्या फॉर्म मध्ये तो माघारी वळलाय. पण आता त्या दिवशी जी आपण ग्लास स्लॅब घेतलेली होती बघा, ग्लास स्लॅब मध्ये काय झालेलं होतं, ग्लास स्लॅब मध्ये हा असा एक लाईट रे आला, पडला, आणि परत तो काय झालं, नॉर्मल पासून जवळ वळला. सो इट मूव्ड टुवर्ड्स नॉर्मल. राईट. आणि मग इथे बघा, आता हा असा सरळच्या सरळ निघून जाण्याच्या ऐवजी, हा असा सरळ निघून जाण्याच्या ऐवजी आपल्याला काय बघायला भेटतं, असं तो बेंड झाला थोडासा, आणि आपण मग परत त्याचं बाहेर काढलं तर हा असा बनला. सो कॅन यू सी, हा वाला जो पोर्शन मुलांनो नीट बघा, हा वाला जो पोर्शन आहे, हा इथून ते इथे शिफ्ट झाला, राईट, आणि तो सरळ रेषेत शिफ्ट झाला. सो दिस इज कॉल्ड, म्हणजे थोडक्यात काय, आपण एक्सपेक्ट करत होतो की लाईट इथून बाहेर येईल, ह्या पॉइंटने बाहेर येईल, पण ती ह्या पॉइंटने बाहेर आली. आणि यू कॅन सी दिस. सो दिस इज अँगलने तो गोल फिरून शिफ्ट झाला, इथे सरळ सरळ इकडची रेष इकडे आले. सो दिस इज, त्या दिवशी पण मी एक्सप्लेन केलेलं होतं. सो दिस इज लॅटरल डेव्हिएशन. लॅटरल म्हणजे एका लाईनीमध्ये तो शिफ्ट झाला, आणि इथे अँगलने तो शिफ्ट झालाय. सो दिस इज अँग्युलर डेव्हिएशन. तर इथे बघा तेच दाखवलेलं आहे. दिसते तुम्हाला, डेल्टा व्ही, डेल्टा आर. डेल्टा व्ही म्हणजे रेड कितीने खाली गेला, रेड मध्ये किती चेंजेस झाले, आणि डेल्टा व्ही मध्ये व्हायोलेट म्हणजे किती चेंजेस झाले, आणि डेल्टा आर म्हणजे रेडला किती जास्त फरक पडला की नाही पडला. तर यू कॅन सी हीच डायग्राम आता आपण काढलेली ही वाली. कळलं मुलांनो डिस्पर्शन काय असते? हा ना, काहीतरी बोला, डिस्पर्शन काय असते समजलं? हो मॅम, येस मॅम. समजलं. हो मॅम. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, ही सेम टू सेम प्रोसेस प्रिझम साठी यूज करणार आहोत. मग अशी आपण ग्लास स्लॅब एकामध्ये घेतली, एकामध्ये काय घेतलेलं, प्रिझम घेतलेली. पण आता इथे आपण प्रिझम घेणार आहे, आणि प्रिझम साठी मग किती डेव्हिएशन होते, किती अँगलने डेव्हिएशन होते ते इथे ह्यांनी काढून दाखवलेलं आहे. सो यू कॅन सी ही आपली प्रिझम आहे, जिचा खालचा जो बेस आहे ना तो स्क्वेअर असतो, पण वरचा जो भाग आहे असा हा पिरॅमिड सारखा ट्रायंग्युलर असतो. तर ही प्रिझम, अच्छा तुमच्यापैकी किती किती जणांनी ही शाळेमध्ये
म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये ही प्रिझम बघितली असे कोण कोण आहेत जरा हातवर करा. कोणीच नाही बघितली अजून प्रिझम? प्रयोगशाळा नाहीये तुमच्या कॉलेजमध्ये? हाय मॅम. बरं, तुम्ही उद्या शाळेमध्ये जाणारच असाल ना, तर तुमचे जे पण कोणते सर असतील किंवा मॅडम असतील त्यांना रिक्वेस्ट करा की आम्हाला फक्त प्रिझम दाखवा म्हणून कशी दिसते. ठीक आहे, तर मग हो. बघा आता इथे पुढे प्रिझमच्या बाबतीमध्ये पण बघा तुम्ही, हा जो PQ आहे हा आपला इन्सिडेंट रे आहे आणि इथे QR हा आतमधला रिफ्रॅक्टिव्ह रे आहे. आणि पण मग आता ह्याच्यातून बाहेर आल्यानंतर ना हा जो RS आहे, आता यू कॅन सी द जर्नी ऑफ द रे कसा कसा कुठून चाललाय. आधी तो PQ आतमध्ये शिरला, परत रिफ्रॅक्शन मुळे डेन्सर मीडियम असल्यामुळे त्याने शॉर्टकट घेतला आणि परत तो बाहेर येताना परत काय झालं, अवे फ्रॉम नॉर्मल वळला. आणि ह्या प्रोसेसमध्ये यू कॅन सी मग हा तोच तो वाला अँगल आहे, ज्या अँगलने तो शिफ्ट झालाय हा वाला, हा इथून ते इथपर्यंत शिफ्ट झाला जो हा सरळ जाण्याच्या ऐवजी, ह्यालाच रो नाव दिलेलं आहे. चला आता पुढे बघूयात. हा भाग एकदा छानपैकी वाचून काढा. कन्सेप्ट तर मी आता क्लिअर केले तुमच्या. हे बघा इथे दिसते डेल्टा अँगल ऑफ डेव्हिएशन, आणि परत हे काही रिलेशन्स यूज करून करून परत रिलेशन रिफ्रॅक्शन थ्रू प्रिझम मोनोक्रोमॅटिक लाईट, एकच फ्रिक्वेन्सी वाली ज्यावेळी लाईट असते म्हणजे रेड तो रेडच कलर, तर त्यावेळी मोनोक्रोमॅटिक म्हणतात. मोनोक्रोमॅटिक म्हणजे एकच कलर असलेली. सो रिफ्रॅक्शन थ्रू अ प्रिझम मोनोक्रोमॅटिक लाईट, आणि पुढे अँग्युलर डिस्पर्शन. तर इथे काय केलेलं त्यांनी हे दिसतं ते तुम्हाला. तर ह्याच्यावरचा काय नाही किती अँगल खरं खरं ओरिजिनल पासून फरक पडलेला आहे ते सगळं घेऊन ही जी जॉमेट्री आहे हे कन्सिडर करून हे पहिले तर AQN आणि ARN 90 डिग्री दाखवले. AQN, चला ठीक आहे बघूयात आता आपण. सो इथे आता त्यांनी काय केलेलं आहे की आपले जो काही काही अँगल्स आहेत, जसं की E ला म्हणतात अँगल ऑफ द प्रिझम, परत अँगल ऑफ इमर्जन्स, अँगल ऑफ इन्सिडेन्स, तिघच्या तिघ या फॉर्म्युलाशी एकमेकांशी आता जोडले गेले. बट हाऊ दिस रिलेशन केम इन टू पिक्चर, हे आलंच कसं. तर आता इथे बघ काय केलेलं आहे, मग मी ह्याला माझ्या स्क्रीनवर घेऊन ह्याला अनोटेट करून एक्सप्लेन केलं तर जास्त चांगलं समजेल तुम्हाला. बघा फ्रेंड, मला ती आकृती घ्यायची माझ्या बोर्डवर, म्हणजे मी तिला अनोटेट करून तुम्हाला एक्सप्लेन करू शकेल काय केले नक्की. फिजिक्स मध्ये मेन हेच असतं की सगळं डोळ्यासमोर असतं पुस्तकामध्ये, पण कुठली स्टेप कुठे वापरली आणि नक्की कुठलं काय ऑपरेशन करून ते फायनल आन्सर लिहिलं हे समजायला कधी कधी थोडा वेळ लागू शकतो. पण एकदा तुम्हाला ते समजायला लागलं की मग स्वतःहूनच तुम्हाला फिजिक्स नुसतं पुस्तक वाचून पण बऱ्यापैकी यायला लागेल. पण तेच आहे की तुम्ही मेहनत किती घेताय.
बर, हे दिसते तुम्हाला मिनिमम डेविएशन अँड प्रिझम फॉर्म्युला. हे काय केलेलं आहे ना, हे ए काय आहे, परत आय काय आहे, ई काय आहे, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करते. आणि त्याच्यामध्ये ह्या चौघा अँगलचं रिलेशन काढलेलं आहे. सो दिस इज द रिलेशन बिटवीन अँगल्स इन्व्हॉल्ड. तर हे आता आपल्याला जॉमेट्री, नॉर्मली ह्याची जॉमेट्री यूज करून त्यांनी काढलेले आहे. हे तुम्हाला एक्झाम मध्ये सोडवायला येऊ शकतं मुलांना, आणि खूप इझी आहे. डिराइव्ह प्रिझम फॉर्म्युला म्हणून, ह्याला प्रिझम फॉर्म्युला पण म्हणतात. दिसतंय डेव्हिएशन कर्व, मिनिमम डेव्हिएशन अँड प्रिझम फॉर्म्युला. तर ते प्रिझम फॉर्म्युला पण खालचं काढण्यासाठी तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतं. थांबा मी दाखवते. हे दिसते तुम्हाला, हे एन इज इक्वल टू, म्हणजे हो प्रिझम साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचे असेल तर आपल्याला हे सगळं टर्म्स माहिती पाहिजेत आणि ते ठेवू शकतो. आता हा वाला टर्म ना, ए वाला, तर अँगल ए तर खूप इझी आहे, कारण आपली ही जी प्रिझम असते ना, इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. व्हॉट इज इक्विलॅटरल ट्रायंगल मुलांनो? मराठीत काय म्हणतात त्याला, किंवा इंग्लिशमध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे नक्की काय, कोणचं मॅम त्याच्या ट्रायंगलच्या तिन्ही काय असतं साईड सारख्या. इक्विलॅटरल ट्रायंगल? काय म्हणतात त्याला, समभुज त्रिकोण रे. तर आपली जी प्रिझम असते ना, ती काचेची तशीच असते, समभुज त्रिकोण असते. चला आता हे तुम्हाला मी एक्सप्लेन करते त्या ह्याच्यावर अनोटेट करून की नक्की. हा राईट, इक्विलॅटरल, इक्वी म्हणजे इक्वल, लॅटरल म्हणजे ज्या त्याच्या साईड आहेत त्या सगळ्या इक्वल असतात. मग ही आपली प्रिझम पण तीच असते. आता मग मी तुम्हाला सांगते की हे रिलेशन यांनी कसं काढलं. तुम्ही नीट फिजिक्स मध्ये बघचाल ना मुलांनो, हे जे सगळे सूत्र वगैरे काढण्यासाठी मोस्टली ना ते मॅथ्सच यूज केलेलं असतं. आणि ते मॅथ्स पण नक्की कुठे कसं केलंय, कुठली स्टेप वापरली आहे, कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज कोणाच्या जागेमध्ये. तर फिजिक्सची जी भाषा आहे ती भाषा तुम्ही शिकसाल आणि मग ती भाषा तुम्हाला पेपरामध्ये उतरवता येईल. कारण आपलं नॉर्मली डे टू डे लाईफ मध्ये आपण इंग्लिशमध्ये जसं कम्युनिकेशन करतो, फिजिक्स मध्ये तसं नाहीये. फिजिक्स मध्ये टेक्निकल लँग्वेज, आणि आपण नॉर्मल इंग्लिश शिकण्यापेक्षा फिजिक्सचं जे इंग्लिश आहे ते सिस्टमॅटिक, कशाचं कारण काय येतंय ते सगळं सांगणारं असल्यामुळे ते मला तरी पर्सनली जास्त इझी वाटायचं. कारण फिजिक्स मध्ये आपले हे लिमिटेड शब्द आहेत, इंग्लिशमध्ये खूप वोकॅब्युलरी मोठी असते. वोकॅब्युलरी माहिती ना, म्हणजे एकाच शब्दासाठी बरेचसे शब्द असतील. कशाला काय म्हणतात, कशाला काय. इथे एका गोष्टीसाठी काय म्हणतात, एकदा ते झालं शिकून की मग पुढचं काय एवढं अवघड नाहीये. हा, आता बघा, हे वालं इथून सुरुवात करून ते इथपर्यंत कसे पोहोचले हे मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं. हे तुम्ही स्वतः नंतर प्रॅक्टिस करू शकता. तसं तुम्ही शांत डोकं ठेवून आकृती बघून बघून समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला सुद्धा ते समजेल. एवढं काही मोठी गोष्ट नाहीये. आता इथे बघा नीट. बघा मला का ठीक आहे. आता हे जरा बरं दिसतंय. बघा आता इथे काय केलेलं दिसतंय तुम्हाला, आधी ही आकृती बघून घ्या. आता जसं तुम्हाला माहिती आहे की हा आपला काय आहे, ही आपली स्तंभिका आहे, म्हणजे हा आपला नॉर्मल आहे. आणि हा नॉर्मल बरोबर जो हा अँगल बनलेला आहे, अँगल असतो आय.
बरोबर आहे, अँगल ऑफ इन्सिडेन्स. तर आपल्या फॉर्म्युलामध्ये हा जो आय आलाय हा तोच तो वाला आय आहे. त्याच्यानंतर ना मग तुम्हाला माहिती आहे की हा रे असा आतमध्ये गेला आणि इथून बाहेर आला. तर हा आपला इमर्जंट रे आहे आणि इमर्जंट रेचा मग नॉर्मल बरोबर जो अँगल बनतो तो दिस इज ई अँगल ऑफ इमर्जन्स. त्या दिवशी काय नाव दिलेलं त्या उत्क्रांती काय होतं? निर्गत. निर्गत कोन मराठीमधला, राईट? तर हा तो निर्गत कोन आहे. म्हणजे आय आणि ई ची बेरीज ही ए आणि ह्या डेल्टाच्या बेरीज एवढी असते. ह्याला डेल्टा म्हणतात ह्या सिम्बलला. ठीक आहे. तर डेल्टा काय आहे? हा अँगल ऑफ डेव्हिएशन दिसतोय तुम्हाला. म्हणजे हा जो ओरिजिनल जो हा असा जाणार होता प्रकाशाचा किरण सरळ सरळ, हा इथून असा सरळ निघून जो जाणार होता तो सरळ निघून न जाता कॅन यू सी की तो इथून ह्याने असा रास्ता स्वतःचा बाहेर जो आला तिथून त्याला मागे खेचणार ना. हे बघा, इथून जो बाहेर आला हा असा, त्याला मागे मग लांबवला आपण इथपर्यंत असं. तर तो ओरिजिनल रस्त्याला जिथे छेदतोय आणि मग त्या दोघांमध्ये जो कोन बनतोय तोच आहे हा अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे किती अँगल में तो दिसतोय तुम्हाला असा डेव्हिएट झालाय. दिस इज व्हॉट इज दॅट अँगल ऑफ डेव्हिएशन. आणि व्हॉट इज दिस ए? प्रिझमचा अँगल ए हा मोस्टली 60 डिग्री असतो मुलांनो, कारण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन किती असतो? 60 डिग्री, राईट? तर आता बघा काय केलेलं ए क्यू एन इज इक्वल टू ए आर एन. ए क्यू एन, ए क्यू एन, हा ऑफकोर्स हे ए क्यू एन बघा, ए क्यू आणि हा एन. हे बघा हा म्हणतात ए क्यू एन, हा वाला अँगल, हा 90 डिग्री. ऑफकोर्स तो 90च असणार ना, कारण तो आपण स्तंभिका म्हणजे नॉर्मलच ड्रॉ केलाय त्या सरफेसला. हा बघा हा वाला अँगल, हा ए क्यू एन 90 डिग्री आहे. सेम वे ए आर एन, कॅन यू सी दिस ए आर एन, हा वाला आपण 90 डिग्री झाला, राईट? तर ऍक्च्युली आपल्याकडे क्वाड्रिलॅटरल बनलाय ए क्यू, हा इथे हा एन आर, ए क्यू एन आर हा क्वाड्रिलॅटरल बनलाय. आता त्याच्यामध्ये फ्रॉम क्वाड्रिलॅटरल ए क्यू एन आर, ए प्लस क्यू एन आर, बघा अँगल ए हा वाला अँगल ए आणि क्यू एन आर कोणता? हा वाला क्यू एन आर, हा वाला आणि हा वाला मिळून 180 डिग्री असेल. बरोबर आहे ऑफकोर्स ना, कारण हे मधले जे होते हे 90 डिग्री झाले ना मगाशीच आता बघितलं. कळते का मुलांना? हे दोन अपोजिट अँगल क्वाड्रिलॅटरल म्हणजे हा आपला असा एक क्वाड्रिलॅटरल बनलाय रे, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. दिसतोय हा असा क्वाड्रिलॅटरल बनलेला? हो नाही काहीतरी बोला मुलांना. माझी स्क्रीन दिसते ना तुम्हाला? दिसतंय ना. हा, हो. तर मग हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. आणि क्वाड्रिलॅटरल म्हणजे कुठल्या पण चौकोनाचे चारही बाजूंची चारही कोनांची बेरीज 360 असते. तर हे 180 झालं दोन्ही मिळून, तर हे राहिलेलं 180च असेल ना. मग हा ए आहे आणि हा खालचा हा वाला अँगल एन वाला, तर हे 180. आता परत क्यू एन आर, नुसता क्यू एन आर ट्रायंगल घेतला. आता क्यू एन आर खालचा वाला हा बघा, हा खालचा ट्रायंगल नुसता हा वाला छोटा दिसतोय, हा खालचा ट्रायंगल. आता ह्याच्यामध्ये R1 प्लस R2 प्लस क्यू एन आर, R1 प्लस R2 प्लस क्यू एन आर, हे तिघांची मिळून बेरीज 180 असेल. त्रिकोणाच्या तिन्ही कोऱ्यांची बेरीज 180 असते. आणि म्हणून मग आता क्यू एन आर च्या ऐवजी इथे आपण 180 ठेवलं, किंवा ए ची काय व्हॅल्यू बघा काय येणार. 180च्या ऐवजी आपण इथे 180च्या ऐवजी इथे आपण आता काय ठेवलं? ए प्लस क्यू एन आर. कळते का तुम्हाला? ह्या पहिल्या इक्वेशन वरून व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून. तर दोन्ही बाजूंकडून क्यू एन आर गेलं आणि मग R1 ची किंमत काय येणार? R1 प्लस R2 इज इक्वल टू ए, तेच आलं इथे. And now angle delta is exterior angle to XQR. XQR हा आता वरचा ट्रायंगल.
त्याच्यासाठी हा डेल्टा काय आहे, एक्सटिरियर अँगल आहे. आणि त्याच्यामध्ये मग आतमधले कोण बघा, XQR चे जे इंटिरियर कोण होते ते कोणते वाले होते, XQR आणि XRO इज इक्वल टू डेल्टा. आतमधले हे वाला एक कोण आणि हा वाला एक कोण, आणि त्याची प्राइस आता ठेवली मग I-R1 आणि E-R2, आणि हे सॉल्व्ह करून ही वाली इक्वेशन आली. थांबा, आता इथे आकृतीत नक्की दिसत नाहीये काय आहे, पण तुम्हाला ते इथे दिसेल. दिसते इथे हा वाला अँगल I-R1 आणि इकडचा वाला अँगल E-R2. अपोजिट अँगल्स आहेत ना रे, दिसते का तुम्हाला? हा E पूर्ण हा E असेल आणि ह्याचा हा अपोजिट अँगल हा पूर्ण हा असतो. तर आयच्या अपोजिट दोन्ही आहेत आणि ईच्या अपोजिट हे विरुद्ध कोण दोन्ही आहेत. कळतात आहेत का? विरुद्ध कोणांची मापं सेम असतात ना. मुलांना कळते का? हो. हे मला ना ऍक्च्युली तुम्हाला किती कळते आणि किती नाही हे मोजणं खूप मुश्किल आहे. सो जोपर्यंत मला तसली नाही होत ना तुम्हाला खरंच कळलंय, मग एक्सप्लेन करते मी. अरे कॉपी का नाही झालं? हा आता होईल. एक मिनिट हा मुलांना. हे बघा, नीट बघा, हे दिसतोय हा आय, ह्या आयचा हा पूर्ण विरुद्ध कोण असणार ना. हा बघा दोन लाईनीच्या मधला कोण आहे, ही वाली लाईन आणि ही वाली लाईन, कळते ना. हे बघा, हा दोन छेदणाऱ्या रेषा एकमेकांना, इंटरसेक्टिंग लाईन्स. मग हे दोन कोण सेम सेम असणार की नाही. हे बघा, हा वाला एक आणि हा वाला एक, पण तो ईच्या अपोजिट जे दोन कोण आहेत, पण तिथे दोन छोटे छोटे कोण आहे. इथे एक तर आर आहे, ई आणि हे दोन्ही, तर एक आर असेल एक R2 असेल, तर उरलेला मग ई मधून R2 मायनस केलं तो मिळेल की नाही मुलांनो. कळते का तुम्हाला? हा वाला जो कोण आहे, किंवा सिंपल, थांबा हे एवढं किचकट नको बनवायला. थांबा, हे ई आहे राईट, हा वाला ई आहे आणि हा वाला R2 आहे. तर ई इज इक्वल टू R2 प्लस हा किती आपल्याला माहिती आहे ना, त्याला सपोज एक्स मांडलं तर मग एक्स ची व्हॅल्यूज काढायची ना आपल्याला. तो किती बनेल मग, हा ई तिकडे गेला E-R2, मग इथे तेच लिहिले E-R2. सेम टू सेम इथे पण आता दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत, की बघा ही एक लाईन आणि ही एक लाईन. मग आता आयच्या अपोजिट दोन कोण आहेत हे बघा, राईट. मग हा एक R1 नाव दिलं आपण ह्याला, मग हा काय बनेल I-R1. सिंपल आहे. सपोज हा 60 डिग्री आहे आणि हा 30 डिग्री आहे, मग हा किती होणार, 60 मायनस 30, आपण 30 होणार. तसंच इथे आता मेजरमेंट्स नाही आहेत, नावं दिलेली आहेत, मग तेच इथे सबस्टिट्यूट केलंय बघा. हे बघा इथे तेच सबस्टिट्यूट केलं, मग ही XQR आणि XRQ त्या दोघांची किंमत इथे सबस्टिट्यूट केली. हे बघा, XQR I-R1 आणि XRQ E-R2. ब्रॅकेट्स ओपन केले, सॉल्व्ह केले ह्या दोघांना, आणि तुम्हाला मग हे फायनल आन्सर मिळेल. सो दिस इज प्रिझम फॉर्म्युला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे काय केलेलं आहे, आता सेम ह्याच्याच कंटिन्युएशन मध्ये मुलांनो तुम्ही स्वतःहून आता ह्याला प्लीज जरा ट्राय करा. स्नेल्स लॉ आपला काय असतो, साइन I अपॉन साइन R असतो स्नेल्स लॉ. तर
साइन आयच्या ऐवजी आता मग हे वरतीच जे आपलं आलेलं की नाही आन्सर, आईला आपण काय लिहू शकतो आता, हे बघा. आईला आपण काय लिहू शकतो आता, ही ई तिकडे पाठवून ए प्लस डेल्टा अपॉन ई लिहू शकतो, हो की नाही? साइन आईला आपण ए प्लस डेल्टा अपॉन ई लिहू शकतो त्या 4 व्हॅल्यूज वरून. मग इथे बघा तेच लिहिलेलं आहे, ए प्लस डेल्टा अपॉन ई लिहू शकतो, पण ई ची व्हॅल्यू आता इथे काढलेली त्यांनी आधीच. आपला म्हणजे आर जो आहे, साइन आय अपॉन साइन आर जो आहे तो आय इज इक्वल टू ई आहे, आणि ए ला आपण लिहू शकतो R1 प्लस R2, म्हणजेच 2R, हे दोन्ही आर इक्वल मानून ते छोटे छोटे जे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन भेटले, आणि आर ची व्हॅल्यू 1.2 काढली आहे, आणि साइन आय अपॉन साइन आर फॉर्म्युलामध्ये ते सबस्टिट्यूट करून दिस वी गॉट ॲज प्रिझम फॉर्म्युला. हा हे मगाशी भेटले ते 4 अँगल मधलं रिलेशन आणि हा प्रिझम फॉर्म्युला. तर आता हे कसं आलं ना, हे जरा प्लीज तुम्ही जरा वाचा, मग तुम्हाला ते कळेल. ओव्हरऑल काय काय लॉजिक लावतात हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे? कारण आता हे पण मी घेत बसली ना, आपलं सिलेबस कसं पुढे जाणार हे प्लीज स्वतःहून जरा गो थ्रू करा. आणि आता मला एक गोष्ट सांगा मुलांनो, ह्याच्यावर आता हे जो क्वेश्चन आहे ना, हे एक्झाम्पल नंबर हे बघा, हे सोल्युशन दिलेलं आहे ना, हे कोणतं एक्झाम्पल आहे, हा हे वाला एक्झाम्पल नंबर 9.9. प्लीज हे थोडंसं सॉल्व्ह करा, तुम्हाला अजून चांगलं कळेल की काय चाललेलं आहे. अच्छा, मी व्हिडिओची जी लिंक टाकलेली ग्रुपमध्ये, तुम्ही पाहिली? हो. आपण नेक्स्ट वीक मध्ये बघूया. हे बघा, ह्याच्यासाठीच मी व्हिडिओ शेअर केली, हा प्रायमरी सेकंडरी रेनबो, त्याच्या हा पार्टची मी व्हिडिओ ऑलरेडी तुमच्या बरोबर शेअर केली, जर प्लीज ती बघा, ग्रुपमध्ये मी टाकलेली होती, ठीक आहे? आणि मग इफेक्ट ऑफ लेन्सेस हा वाला एक टॉपिक, बराच मोठा चॅप्टर आहे, कंपाऊंड लेन्स टेलिस्कोप, ठीक आहे? व्हिडिओ जायचं, ठीक, व्हिडिओ बरं, माझा अजून क्लास, हा